अमित शहा कुठे आहेत? दिल्लीच्या राजकारणात गेल्या 12 वर्षात हा प्रश्न कुणालाही कधीही विचारावा लागला नाही. पण गेले 2 आठवडे दिल्लीतला प्रत्येक नेता विचारतोय, अमित शहा कुठे आहेत? अमित शहा संसदेत का येत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी संसदेचं हे पावसाळी अधिवेशन सुरुवातीलाच ढिगभर प्रश्न घेऊन आलं. आणि हे सगळे अडचणीचे प्रश्न. अधिवेशन सुरू होण्या अगोदरच 3 मुद्द्यांची देशात जबर चर्चा होती. पहिला मुद्दा E20 पेट्रोलचा. या पेट्रोलमुळे रस्ते मंत्री नितीन गडकरी आणि सरकारवर देशातून सवाल झाले. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं होणारं नुकसान या मुद्द्यावरून देशात वातावरण चांगलंच तापलं होतं. दुसरा मुद्दा होता राम मंदिरातील चोरीचा. राम मंदिरातील दान चोरीचं प्रकरण उत्तर प्रदेशमधून थेट दिल्लीच्या दारावर येऊन धडकलं. अधिवेशनाच्या काही दिवस अगोदरच राम मंदिरामध्ये जे दान दिलं जातं त्याची मंदिरातीलच व्यक्तींनी चोरी केल्याचं प्रकरण उघड झालं. अगदी सराईत चोरांनी करावी तशी या दानाची चोरी होत होती. तिसरा मुद्दा होता पेपरफुटीचा. देशात एका मागोमाग एक पेपरफुटी होत असल्यामुळे प्रचंड संताप होता. हे होत असताना नीटचा पेपर फुटला. पुन्हा परीक्षा घ्यावी लागली. नीटच्या पेपरफुटीमुळे संतापलेल्या तरुण मुलांनी दिल्लीत आंदोलन सुरू केलं. या सगळ्या मुद्द्यांमुळे विरोधकांच्या हातामध्ये जणू शस्त्रखानाच आला होता. एकीकडे विरोधकांच्या तोफेमध्ये हे सगळे गोळे भरले जात होते, तेव्हा दुसरीकडे सरकार काय करत होतं? तर विरोधकांच्या पक्षातले एक एक खासदार आपल्या पक्षात आणत होता. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फोडली. पश्चिम बंगालमध्ये भाजपानं ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस फोडली. अनेक खासदार आपल्याकडे घेतले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचे खासदार भाजपानं जणू होलसेलमध्ये उचलले. मागच्या अधिवेशनामध्ये विशेष बहुमत मिळवता आलं नाही. महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक पारित करता आलं नाही म्हणून सरकारची नाचक्की झाली होती. त्याचा जणू वचपाच या अधिवेशनात काढायचा यासाठी सरकारनं ही सगळी तयारी करून ठेवली होती. कारण सरकारला या अधिवेशनात काहीही करून महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यायचंच होतं. सरकार त्यामध्ये एवढं गुंतलं होतं की देशात काय सुरू आहे याचं जणू सरकारला भानच राहिलं नाही. संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे देशाला संबोधित केलं. या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांनी अवकाश क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गुणगौरव केला होता. पण त्याच वेळी नीट पेपरफुटीवर आक्रोश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा साधा उल्लेखही केला नाही. महिनाभर आंदोलन करणारी मुलं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढणार होती, पण मोदींनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पेलेट गन्स चालवल्या, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरुण मुलींशी पोलिसांनी केलेलं अभद्र वर्तन अवघ्या देशानं बघितलं. बिहारमध्ये तर मुलांवर AK-47 गननं गोळ्या चालवल्या. या सगळ्यामुळे देशात सरकारच्या विरोधात संताप झाला. पुढचे 4 दिवस सरकारनं प्रयत्न केले, पण मुलं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर ठाम राहिली. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाते हे सरकारच्या लक्षात आलं आणि 25 जुलैला शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला. आता त्यानंतर अधिवेशन नीट सुरू होईल असं वाटलं, पण विरोधकांनी मागणी केली, सरकारनं मुलांवर केलेल्या लाठीमाराचं, गोळीबाराचं संसदेत उत्तर द्यावं. लाठीमाराची, पोलिसांच्या अत्याचाराची योग्य ती चौकशी व्हावी आणि सरकारनं या प्रकरणी माफी मागावी. मागण्या अजिबात चुकीच्या नव्हत्या, पण सरकार त्यासाठी तयारच नव्हतं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांचा मोर्चा आपसुकच वळला तो अमित शहांकडे. कारण दिल्ली पोलीस आणि RAF ही अमित शहांच्या गृह खात्याची जबाबदारी. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारलं, मुलांवर लाठीमार करण्याचे आदेश अमित शहांनी दिले होते का? मुलांवर झालेला लाठीमार अमित शहांना न सांगता केला गेला होता का? जर लाठीमाराचे आदेश अमित शहांनी दिले असतील तर हे बेकायदेशीर आहे. आणि जर लाठीमार अमित शहांना न सांगता झाला असेल तर अमित शहा आपलं खातं सांभाळायला सक्षम नाहीये. विरोधकांच्या या आरोपांवर अमित शहांनी समोर येऊन उत्तर देणं अपेक्षित होतं, पण लाठीमारानंतर अमित शहा जणू गायबच झाले. ते संसदेत आलेच नाहीत. अमित शहा संसदेत यायला घाबरतायत की अमित शहा संसदेचा अपमान करतायत याचं उत्तर अमित शहांनी द्यावं अशीही मागणी विरोधक करू लागले. एकीकडे राहुल गांधी लाठीमाराच्या मुद्द्यावर आक्रमक असताना तिकडे अखिलेश यादवांच्या सपानं राम मंदिर दानचोरी प्रकरणी सरकारकडे उत्तर मागितलं. राम मंदिरातील चोरीचा मुद्दा हा सरकारच्या विचारधारेवर थेट आघात करणार आहे. हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करणाऱ्या सरकारसाठी, राम मंदिराच्या मुद्द्याभोवती अवघड राजकारण गुंफणाऱ्या भाजपासाठी राम मंदिरातील चोरी ही मोठी नामुष्की ठरली. त्यात सरकारचा, भाजपाच्या नेत्यांचा, मंत्र्यांचा थेट सहभाग नसेलही, पण सरकारच्या सगळ्यात मोठ्या ताकदीवरच या चोरी प्रकरणानं प्रहार केलाय. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे अखिलेश यादव या मुद्द्यावर भाजपाची कोंडी करण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार हे उघड आहे, पण सरकारला यावर उत्तर देता येत नाहीये. किरेन रिजिजू, राजनाथ सिंग, जितेंद्र सिंग हे मंत्री संसदेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहिले, पण विरोधकांची मागणी आहे उत्तरं द्यायला पंतप्रधानांनी यावं, गृहमंत्र्यांनी यावं. या सगळ्या गोंधळात संसदेचं कुठलंच कामकाज धड पूर्ण होऊ शकलेलं नाहीये.
या अधिवेशनामध्ये महिला आरक्षणासाठीचं जे घटना दुरुस्ती विधेयक सरकारला आणायचं होतं तेही आणता आलेलं नाहीये. ढिगानं खासदार आयात करून सरकारनं जी तयारी केली त्याचा या अधिवेशनात तरी उपयोग झालेला नाहीये. जी बिलं पास करायची होती त्यातली काही बिलं पास झाली आहेत, पण तीही गोंधळामध्ये. त्या बिलांवर कोणतीही साधक बाधक चर्चा होऊ शकलेली नाही. दि वायर या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढवण्याचं बिल पास झालं. चर्चा किती झाली? 10 मिनिटं. वंदे मातरमचा अवमान हा शिक्षेस पात्र ठरवणारं बिल पास झालं. चर्चा किती झाली? 15 मिनिटं. मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगाशी संबंधित बिल पास झालं. चर्चा किती झाली? 2 तासांपेक्षाही कमी. न्यायव्यवस्थेशी संबंधित महत्वाच्या बिलावर सरकारनं बोलूच दिलं नाही असा आरोप अनेक विरोधी खासदारांनी केलाय. अमित शहा संसदेत चर्चेला येत नाहीत म्हणून राहुल गांधींनी त्यांना पत्र लिहिलं आणि दिल्लीतल्या मोर्चावर झालेल्या लाठीमाराबद्दल प्रश्न विचारले, पण त्यावरही उत्तर मिळाल्याची माहिती नाही. दुसरीकडे सरकारनं राहुल गांधींसोबत बैठक घेऊन संसद चालू द्यावी अशी विनंती केली, पण मोर्चावर झालेल्या लाठीमाराबाबत सरकारनं चर्चा करावी, उत्तरं द्यावी, माफी मागावी. गृहमंत्री अमित शहांनी संसदेत येऊन उत्तरं द्यावी या मागण्यांवर राहुल गांधी आणि विरोधक ठाम आहेत. खरं तर सरकारवर अडचणीची वेळ आली की अमित शहा हेच कायम समोर येत राहिले. आतापर्यंतची सगळी महत्वाची बिलं, मग ते काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं असो किंवा महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक असो, अमित शहांनी कायम विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मग लाठीमाराच्या घटनेवरून सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत असताना अमित शहा संसदेत का येत नाही? लाठीमार करणारे दिल्ली पोलीस, RAF हे अमित शहांच्या गृह खात्याचीच जबाबदारी आहे. मग तरीही अमित शहा उत्तरं का टाळतायत? मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाला तेव्हाही पंतप्रधान मोदींनी सभागृहात यायला हवं यासाठी विरोधकांनी जोरदार गोंधळ केला होता. मग नरेंद्र मोदी सभागृहात आले आणि त्यांनी भाषण केलं. महिला आरक्षणासाठी जे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यायचंय त्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. म्हणजे लोकांशी संबंधित असलेल्या प्रश्नांना ज्या अधिवेशनांमध्ये उत्तरं द्यायची त्या अधिवेशनांमध्ये सरकार आणि मंत्री 2-2 आठवडे अजिबात फिरकत नाही. आणि आपल्याला जी विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायचं, हा नवाच पायंडा या सरकारनं पाडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शहा या सरकारचा प्रमुख चेहरा आहे. सरकारचे दोन्ही महत्वाचे नेते जर अधिवेशनात येणारच नसतील तर तो मुद्दा फक्त सरकारपुरती किंवा राजकारणापुरती मर्यादित राहत नाही. तो मुद्दा लोकशाहीचा आहे. पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी संसदेतल्या प्रत्येक चर्चेमध्ये सहभागी होणं अपेक्षित नसतं, शक्यही नसतं. पण पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी संपूर्ण अधिवेशनात संसदेत अजिबातच न येणं हेही अपेक्षित नसतं. संसद ही काही सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणाची जागा नाहीये, ती देशाला उत्तरं देण्याची जागा आहे. त्यासाठी सरकारं निवडली जातात. संसदेत उत्तर देणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर संसदेत येऊन उत्तरं देत नसतील तर ते फक्त विरोधकांना उत्तरं नाकारत नाहीये, ते अवघ्या देशाला उत्तरं नाकारतात आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये हे मान्य नाही केलं जाऊ शकत.